नमस्कार. मी राजीव जोशी. वाचन मंच चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी एक अतिशय भावनात्मक प्रसंग याचं सादरीकरण करतो आहे. जर एका मुलीच्या उपाशी पोटानं मला बदललं तर कदाचित हे दुकान इतरांनाही बदलू शकेल. ते रोजच्या प्रमाणे किराणा दुकान बंद करून गल्लीमध्ये थोडे पाय मोकळे करायला निघाले होते. इतक्यात एक गोड आणि कोवळी हाक आली. काका, अहो काका. ते वळाले. 7-8 वर्षांची एक चिमुरडी धापा टाकत त्यांच्याकडे धावत येत होती. काय झालं ग? एवढी एवढी धावत का आलीस? काकांनी थोड्या थकलेल्या पण प्रेमळ स्वरात विचारलं. काका, अहो काका, मला ना 15 रुपयाचे तांदूळ आणि 10 रुपयांची डाळ घ्यायची होती. मुलीच्या डोळ्यात निरागसता आणि गरज दोन्ही अगदी स्पष्ट दिसत होती. काकांनी मागे वळून आपल्या दुकानाकडे पाहिलं. आता आता दुकान बंद केलंय रे बाळा. सकाळी ये, मिळेल, नक्की मिळेल. पण आत्ता हवं होतं हो काका, तिनं हळू आवाजात सांगितलं. अगं मग लवकर यायचं ना गं बाळा. आता सगळं आवरून ठेवलंय मी, त्यांनी सौम्य पण व्यावसायिक स्वरात सांगितलं. मुलगी पण गप्प झाली आणि नजर खाली घालून बोलली. काका, सगळी दुकानं बंद झाली आहेत हो, आणि घरी पीठ पण नाही आहे. हे ऐकून काकांचं काळीज अगदी सुन्न झालं. क्षणभर ते शांत राहिले आणि म्हणाले, तू तू आधी का नाही आलीस रे बाळा? बाबा आत्ता घरी आलेत आणि घरी. ती थांबली. बहुतेक अश्रू रोखत होती. काकांनी काही विचारलं नाही. तिच्या डोळ्यात पाहिलं आणि न बोलता खिशातून दुकानाची चावी काढली. दुकान उघडलं. आवरलेलं सामान बाजूला ठेवलं आणि डाळ तांदूळ न तोलता थेट थैलीत टाकून दिलं. ती थैली घेताना म्हणाली, थँक्यू काका, थँक्यू. काही नाही ग. आता घरी नीट जा आणि सांभाळून जा. लवकर पोच घरी. त्या रात्री ते झोपू शकले नाहीत. त्या मुलीचा चेहरा, तिची हतबलता आणि ती एक ओळ. घरी पीठ पण नाही. ती सातत्याने त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांना स्वतःचं बालपण आठवलं. रिक्षा चालवणारे बाबा, दुसऱ्यांच्या घरात काम करणारी आई, पाण्यात भिजवलेली पोळी खाल्लेली ती रात्र. आज माझ्याकडे दुकान आहे, कमाई आहे, पण माणुसकी आहे का? स्वतःलाच त्यांनी विचारलं. दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यावर त्यांनी एक दुकानावर फलक लावला. तुम्हाला गरज असेल आणि पैसे नसतील तरी संकोच करू नका, हक्काने मागा. ही उधारी नाही, ही माणुसकी आहे. आणि बाजूला एक डब्बा ठेवला. जर तुम्हाला कोणाला मदत करायची असेल तर या डब्यात पैसे टाका. सुरुवातीला लोक चकित झाले, पण हळूहळू समजलं हे प्रसिद्धीसाठी नाही, ही मनापासून माणुसकीसाठी केलेली गोष्ट आहे. एका आठवड्यानंतर तीच मुलगी पुन्हा आली. यावेळेस आपल्या लहान भावासोबत. काका, बाबांनी काही पैसे दिलेत आणि मागच्या वेळेस जे घेतलं होतं ना, त्याचे पैसे यातून घ्या. नाही ग बाळा, अरे त्या दिवशी जे दिलं होतं ना, ते माणुसकीचं होतं, त्याचा हिशोब नसतो. मुलगी हसली, फलक वाचला आणि म्हणाली, बाबा म्हणाले की ते रोजंदारी करून आले
की या डब्यात पैसे टाकतील जेणेकरून इतरांनाही मदत होईल. त्या दिवशी दुकानदाराच्या डोळ्यातून पाणी आलं. खरंच नेकी कधी वाया जात नाही. हळूहळू त्या दुकानाचं नाव पसरू लागलं, माणुसकीचं दुकान. गल्लीतल्या आजीबाई, एकटे राहणारे वृद्ध, रोजंदारी करणारे मजूर आता तिथून सन्मानानं सामान घेत. सक्षम लोक त्या डब्यात थोडे थोडे पैसे टाकत. शाळेतली मुलं आपलं गुल्लक फोडून त्यात पैसे टाकू लागले. हे दुकान आता केवळ व्यापाराचं ठिकाण नव्हतं, ते एक विश्वासाचं मंदिर बनलं होतं. एक विश्वासाचं मंदिर बनलं होतं. या प्रसंगाचे लेखक लेखिका कोण अज्ञात, तरी त्या लेखक लेखिकांना माझा नमस्कार. हा प्रसंग कसा वाटला, याचं सादरीकरण कसं वाटलं, हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.